नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत न सांगता येणारा शब्द बाप. काय पाहणार आहोत? न सांगता येणारा शब्द बाप ही कथा. चला पाहूयात. एका छोट्या गावात रोहित नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. रोहित खूप खोडकर होता. तो नेहमी मित्रांसोबत खेळण्यात गुंतलेला असायचा. त्याला आईचं प्रेम दिसायचं, पण वडिलांचं प्रेम त्याला कधी जाणवत नव्हतं. रोहितचे वडील खूप कष्टाळू होते. ते रोज सकाळी लवकर उठून कामावर जात आणि रात्री उशिरा घरी परतायचे. ते फार बोलत नसत. त्यामुळे रोहितला वाटायचं की बाबा माझ्यावर प्रेम करत नाहीत. एके दिवशी शाळेत शिक्षकांनी विषय दिला. माझे वडील. सर्व मुलं आपल्या वडिलांबद्दल छान छान लिहू लागली, पण रोहित मात्र गोंधळला. त्याला काय लिहावं तेच कळेना. त्याच्या मनात एकच विचार आला, बाबा कधी माझ्याशी खेळत नाहीत, बोलत नाहीत, मग मी काय लिहू? घरी आल्यावर त्याने आईला विचारलं, आई, बाबा माझ्यावर प्रेम करतात का? हसली आणि म्हणाली, तुला उद्या कळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित लवकर उठला. त्यानं पाहिलं, त्याचे बाबा आधीच उठले होते. शांतपणे त्याच्या शाळेच्या बॅगेत डबा ठेवत होते. ते बूट स्वच्छ करून ठेवले होते. रोहितला आश्चर्य वाटलं. तो दिवसभर विचार करत राहिला. संध्याकाळी तो मित्रांसोबत खेळताना पडला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो रडत घरी आला. त्याचे बाबा काही न बोलता त्याला उचलून घेतले. जखमेवर औषध लावलं आणि शांतपणे त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. त्या रात्री रोहितला झोपही येत नव्हती. हे पाहिलं, ते बाबा थकलेले असूनही त्याच्यासाठी उद्याचा डबा तयार करत होते. त्या क्षणी रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं, बाबा शब्दांनी नाही, पण त्यांच्या कष्टातून आणि कृतीतून प्रेम दाखवतात. दुसऱ्या दिवशी शाळेत रोहितने माझे वडील या विषयावर लिहिलं. माझे बाबा कमी बोलतात, ते माझ्यासाठी खूप काही करतात. त्यांचं प्रेम शब्दात सांगता येत नाही, म्हणूनच बाप हा शब्द न सांगता येणार आहे. शिक्षकांनी त्याचा निबंध वाचून कौतुक केलं. त्या दिवसापासून रोहितने आपल्या वडिलांकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना समजू लागला, त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करू लागला. बोध आजच्या गोष्टीतनं बोध पहा मुलांना. आईचं प्रेम दिसतं पण बापाचं प्रेम जाणवतं. काय? आईचं प्रेम दिसतं पण बापाचं प्रेम जाणवतं. दुसरा बोध, बाप हा शब्द छोटा असला तरी त्याचा अर्थ खूप मोठा असतो. बाप हा शब्द छोटा असला तरी त्याचा अर्थ खूप मोठा असतो. अशा प्रकारे बाप या विषयावरची गोष्ट कथा संपलेली आहे. तुम्हाला ही कथा आवडली का? ही कथा जर आवडली असेल तर कथेला शेअर करा. चॅनेलवर नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.